हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.2 स्टार्ट करणार आहोत. एक्सरसाइज 2.2 स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला काही फंडामेंटल आयडेंटिटीज बघायच्यात. तर सांगायचं राहिलं आपलं चॅप्टर कोणता चालू आहे? ट्रायग्नोमेट्री फर्स्ट. ट्रायग्नोमेट्री फर्स्टमध्ये 2.1 एक्सरसाइज आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सरसाइज 2.2 स्टार्ट करायची. आता एक्सरसाइज 2.2 साठी लागणारी थेरी म्हणजे काय? तर फंडामेंटल आयडेंटिटीज. आता ट्रायग्नोमेट्रीच्या 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत. फर्स्ट, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही फर्स्ट आयडेंटिटी एकदम ध्यानामध्ये ठेवायची, विसरायचीच नाही. कारण की ह्याचा वारंवार यूज होतो, मॅथमध्ये होतो, फिजिक्समध्ये पण होतो, त्याच्यामुळे महत्त्वाची. ह्याचे परत 2 फॉर्म्युले तयार करता येतात. मेन एक ध्यानात ठेवायची. 2 कसे तयार होतात बघा. आता साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लसचा कॉस स्क्वेअर थिटा राईट साईडला गेल्यावर मायनस कॉस स्क्वेअर थिटा होईल. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहिता येते. अजून एक फॉर्म्युला तयार होईल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लसचा साइन स्क्वेअर थिटा राईट साईडला मायनसचा होईल, मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर मेन एक ध्यानात ठेवायची, बाकी 2 तयार करता येतात आपल्याला. त्याच्यानंतर सेकंड नंबर, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला सेक स्क्वेअर थिटा लिहिता येते. ही सेकंड नंबरची आयडेंटिटी. ह्याचे परत 2 फॉर्म्युले तयार करता येतात. ते 2 कसे तयार करणार? तर बघा, 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लसचा टॅन स्क्वेअर थिटा राईट साईडला गेल्यावर मायनसचा झाला, मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता ह्याचा अजून एक फॉर्म्युला तयार करता येईल आपल्याला. अजून एक काय तयार करता येईल आपल्याला? आता काय करू आपण, 1ला राईट साईडला घेऊन जाऊ. टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा प्लसचा 1 राईट साईडला गेल्यावर मायनसचा 1. म्हणजे मेन सेकंड ध्यानात ठेवायचे, बाकी 2 तयार करता येतात. त्याच्यानंतर थर्ड नंबर, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तर ही थर्ड नंबरची आयडेंटिटी. ह्याचे परत 2 फॉर्म्युले तयार होतात. कसे तयार होतात? तर 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा प्लसचा कॉट स्क्वेअर थिटा राईट साईडला मायनसचा होईल, मायनस कॉट स्क्वेअर थिटा. म्हणजेच कुठं जर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा आलं तर त्याचं आन्सर 1 लिहून टाकायचं. अजून एक फॉर्म्युला तयार करू आपण. कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा प्लसचा 1 राईट साईडला मायनसचा 1 झाला. ओके. तर मेन काय आहे, तर ह्या 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत ट्रायग्नोमेट्रीच्या. ह्या 3 ध्यानात ठेवायच्या, बाकीच्या तुम्हाला बनवता येतात किंवा बाकीचे सगळेच पाठ केले तरी चांगलीच गोष्ट आहे. आता आपण ह्याच्यावरती आपल्याला सुरुवातीचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि पुढच्या प्रॉब्लेमसाठी लागणारी थेरी परत मी सांगल आणि मग बाकीचे कव्हर करू आपण. तर बघा मग एक्सरसाइज 2.2. तर बघा एक्सरसाइज 2.2 मधला क्वेश्चन नंबर 1 रीड करतोय मी क्वेश्चन. इफ 2 sin a इज इक्वल टू 1 इज इक्वल टू √2 cos b and pi by 2 is less than a is less than pi, 3 pi upon 2 is less than b is less than 2 pi, then find the value of tan a plus tan b divided by cos a minus cos b. मग आता नेमकं दिलंय काय आणि विचारलंय काय हे समजून घ्या. तर त्यांनी ही कंडिशन दिली, ओके, आणि हे विचारले. मग आपल्याला हे फाइंड करण्यासाठी, ह्याची व्हॅल्यू काढण्यासाठी टॅन ए माहीत पाहिजे, टॅन बी माहीत पाहिजे, कॉस ए माहीत पाहिजे, कॉस बी माहीत पाहिजे. मग हे काढायचे कसे? तर बघा सोल्युशन. मग काय करूया आपण, हे ॲज इट इज घेऊ. 2 टाइम्स साइन ए इज इक्वल टू 1. आता घेता वेळेस काय करू आपण, इज इक्वल टू 2 वेळेस आहे. मग दिस इज इक्वल टू दिस घेऊ शकता किंवा दिस इज इक्वल टू दिस घेऊ शकता. तर सुरुवातीला मी काय केलं आहे, 2 sin a इज इक्वल टू 1 घेतलं. आता ह्याने काय करूया, साइन एची व्हॅल्यू काढूया. साइन ए इज इक्वल टू 1, हे 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला. परंतु आपल्याला साइन ए नाही पाहिजे, आपल्याला कॉस ए पाहिजे. मग साईनवरून आपल्याला कॉस काढता येतो. मग साईनवरून कॉस कसा काढणार? तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? वी नो
वी नो कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. हा फॉर्म्युला माहीत आहे. आत्ताच आपण फंडामेंटल आयडेंटिटीमध्ये फर्स्ट आयडेंटिटीला दुसऱ्या फॉर्ममध्ये असं लिहिलं होतं. तो फॉर्म्युला यूज केला आपण. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन. व्हॉट इज साइन? हाफ. आणि त्याचा काय? स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस हाफचा स्क्वेअर 1/4. आता याची सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण. सबस्ट्रॅक्शन कशी करणार? तर बघा, याच्या डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे 1 असतो. कशासाठी 1 लिहिला? तर सबस्ट्रॅक्शन इझी करण्यासाठी. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबस्ट्रॅक्शन. 1 × 4 4 मायनस 1 × 1 1 डिवायडेड बाय 1 × 4 4. कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 4मधनं 1 जर सबस्ट्रॅक्ट केला तर 3 राहील आणि हा 4 ॲज इट इज. पण आपल्याला कॉस स्क्वेअर नाही पाहिजे, कॉस ए पाहिजे. मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. स्क्वेअर रूट कॅन्सल. कॉस ए इज इक्वल टू 3चा स्क्वेअर रूट √3, 4चा स्क्वेअर रूट 2. बट स्क्वेअर रूट कधी पण प्लस ऑर मायनस घेतात. आता पहा, नेमका कॉस एची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची? कशावरून ठरवायचं? तर ते ठरवायचं ए अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये त्याच्यावरून. मग अँगल एसाठी काय दिलं आहे बघा, बट π/2 इज लेस दॅन ए इज लेस दॅन पाय. मग हा अँगल कुठं येतोय? 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा लहान म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतं आहे. मग ही डायग्राम मी तुम्हाला ध्यानात ठेवायची सांगितली होती. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आणि एक वाक्य ध्यानात ठेवलं होतं आपण, ऑल स्टुडंट टेक कॉफी. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतात. ऑल म्हणजे कोण? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे पॉझिटिव्ह असतात. येस फॉर साइन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कोसेक थिटा हे 2 पॉझिटिव्ह असतात सेकंडमध्ये, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. थर्डमध्ये टॅन थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल कॉट थिटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. सी फॉर कॉस थिटा आणि त्याचा रेसिप्रोकल सेक थिटा हे 2 पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग आपल्याला माहिती आहे इथं 0 डिग्री अँगल आहे, इथं 90 डिग्री, इथं 180 डिग्री, इथून इथपर्यंत 270 डिग्री आणि कंप्लीट वन रोटेशन 360 डिग्री. हां, आता हे डायग्राम अतिशय महत्त्वाचे आहे. बघा आता 90पेक्षा मोठा आणि पायपेक्षा लहान, पाय म्हणजे 180पेक्षा लहान. तर बघा 180पेक्षा लहान 90पेक्षा मोठा म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक काय असतात? पॉझिटिव्ह असतात. मग दिले काय? कॉस दिले. कॉस काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. मग देअरफॉर कॉस ए इज इक्वल टू मायनस √3/2. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये ए असल्यामुळं कॉस काय आला? निगेटिव्ह आला. तर आपल्याला कॉस एची व्हॅल्यू भेटली. आता आपल्याला साइन माहीत आहे, कॉस माहीत आहे, तर टॅन काढू शकतो. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? वी नो, हमको पता है. क्या पता है? टॅन ए इज इक्वल टू साइन ए डिवायडेड बाय कॉस ए. तर टॅन एला असं लिहिता येतं. मग बघा, साइन ए, व्हॉट इज साइन ए? हाफ डिवायडेड बाय कॉस ए, व्हॉट इज कॉस ए? मायनस √3/2. 2 कॅन्सल म्हणजेच मायनस 1/√3. कशाची व्हॅल्यू आली? टॅन एची व्हॅल्यू आली. टॅन ए पण माहीत झाला. आता कॉस ए माहीत झाला, टॅन ए माहीत झाला. आता कॉस बी आणि टॅन बी फाइंड करायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी काय करायचं? आता ही पुढची कंडिशन घ्यायची, 1 इज इक्वल टू √2 कॉस बी. मग बघा, गिवन, हे पण काय होतं? गिवन होतं. ओके, गिवनमध्ये पुन्हा दुसरी कंडिशन घेऊन होतं आपण. बघा, √2 कॉस बी इज इक्वल टू 1. आता कॉस बी ॲज इट इज राहील. कॉस बी इज इक्वल टू 1/√2. हा √2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड झाला.
म्हणजे कॉस बी भेटला आपल्याला लगेच, कॉस बी माहीत झाला. आता आपल्याला टॅन बी काढायचं आहे. मग टॅन बी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन पद्धतीत काढता येईल. एक साइन बी काढून मग टॅन बी काढता येईल. चला काढूया आपण. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर बी. तर साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 मायनस कॉस, व्हॉट इज कॉस, 1 अपॉन अंडर रूट 2 आणि त्याचा काय स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन अंडर रूट 2चा स्क्वेअर 1 अपॉन 2. 1चा स्क्वेअर 1, रूट 2चा स्क्वेअर 2, कारण स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. हां, 1 मधनं 1 अपॉन 2 सबट्रॅक्ट केल्यावर किती राहतो, 1 अपॉन 2च राहतो. सोपं आहे ना, 1 मधनं अर्धा गेला, अर्धा राहिला, सिम्पल. साइन स्क्वेअर बी, परंतु आपल्याला साइन बी पाहिजे. मग काय करावं लागेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. स्क्वेअर रूट कॅन्सल. साइन बी इज इक्वल टू 1चा स्क्वेअर रूट 1, 2चा स्क्वेअर रूट 2 प्लस ऑर मायनस. परत इथं आता प्लस घ्यायची का मायनस व्हॅल्यू घ्यायची, कशावरून, तर मग कंडिशन दिली ना त्यांनी, 3 पाय डिवायडेड बाय 2 लेस दॅन बी लेस दॅन 2 पाय. ह्याचा अर्थ होतो की बी अँगल कुठे येतो, 3 पाय बाय 2 म्हणजे किती, 270 असतं, आणि 2 पाय म्हणजे 360 असतो. म्हणजे 270पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान. 270पेक्षा मोठा 360पेक्षा लहान म्हणजे फोर्थ क्वार्टरमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. मग इथं काय दिले, साईन दिले, साईन निगेटिव्ह असणार आहे. देअरफॉर साइन बी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 2. तर साईन निगेटिव्ह भेटला आपल्याला. आता साइन माहिती आहे, कॉस माहिती आहे, टॅन काढू शकतो आपण. काय माहिती आहे आपल्याला, वी नो, हमें पता है, क्या पता है, टॅन बी इज इक्वल टू साइन बी डिवायडेड बाय कॉस बी इज इक्वल टू, व्हॉट इज साइन बी. साइन बी काढला ना आपण इथं, मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 डिवायडेड बाय कॉस बी. कॉस बी काय आहे, 1 अपॉन अंडर रूट 2. आता हे दोन्ही कॅन्सल झाले, सेम राहिला -1. हा भेटला टॅन बी, टॅन बीची व्हॅल्यू -1 भेटली. आता जे विचारलंय ते फाइंड करायचे. बघा काय विचारलंय मग त्यांनी, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय कॉस ए मायनस कॉस बी इज इक्वल टू, व्हॉट इज टॅन ए. टॅन ए आपण फाइंड केला ना, -1 अपॉन अंडर रूट 3 प्लस, आता टॅन बी काय आहे, -1 आहे, -1 डिवायडेड बाय कॉस ए काय फाइंड केला आपण, कॉस ए मायनस अंडर रूट 3 अपॉन 2 मायनस कॉस बी 1 अपॉन अंडर रूट 2. आता ह्याला सिम्प्लिफाय करू आपण. आता सिम्प्लिफाय कसं करणार, तर बघा ह्या दोन्ही मधला मायनस कॉमन काढू. मायनस कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये राहील 1 अपॉन अंडर रूट 3 प्लस 1. ह्या दोन्हीतला मायनस कॉमन काढू. मायनस कॉमन काढल्यावर ब्रॅकेटमध्ये राहील अंडर रूट 3 अपॉन 2 मायनस 1 अपॉन अंडर रूट 2. आता हे मायनस मायनस काय झाले, प्लस होतील, कॅन्सल होतील ना, हे मायनस मायनस प्लस झाले. दोन्हीचा मायनस काढल्यावर हे प्लस होईल, इज इक्वल टू, आता न्यूमरेटरची ॲडिशन करू आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 1 × 1 1 प्लस अंडर रूट 2 × 1 अंडर रूट 3 × 1 अंडर रूट 3 डिवायडेड बाय अंडर रूट 3 होल डिवायडेड बाय रूट 2 × रूट 3 रूट 6 प्लस 2 × 1 2 डिवायडेड बाय 2 × रूट 2 2 रूट 2. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं झालं तर कसं करणार, याचा रेसिप्रोकल घेणार आपण. बघा 1 प्लस अंडर रूट 3 डिवायडेड बाय रूट 3 इंटू 2 रूट 2 डिवायडेड बाय अंडर रूट 6 प्लस 2. आता ह्याला जर सॉल्व करायचं झालं तर आपण असं करू शकतो, हे पहा 2 रूट 2 डिवायडेड बाय रूट 3 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो आपण. हे घेतले एका ब्रॅकेटमध्ये,
हे घेऊ एका ब्रॅकेटमध्ये 1 प्लस √3 डिवायडेड बाय √6 प्लस 2 तर काही कॉमन निघणार नाही, राहू द्या. हेच फायनल लिहिलं तरी चालतंय, असं काही नाही की बुकमधला आन्सरच यावा, तसं आणता येतं आपल्याला. ओके, परंतु इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही थांबले तरी चालते. म्हणजे बुकमधलं आणायचं म्हणजे काय करायचं, तर ह्याला लिहायचं 3 × 2 म्हणजे 6 म्हणजे √2 येतं इथे, म्हणजे √2 मग इथला √2 कॉमन काढता येईल आपल्याला, मग एकासोबत कॅन्सल होईल आणि मग बुकमधला आन्सर येईल. पण ठीक आहे, इथपर्यंतच थांबा, पुढे जायची गरज नाही. तर ह्याची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, ही भेटली. सिंपल. तर बघा क्वेश्चन नंबर 2. इफ sin A डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू sin B डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1/5. आता हे दिलेलं आहे. ओके, आणि ह्याच्यामधला A आणि B हा अँगल आहे इन द सेकंड क्वाड्रंट. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये सांगितले हे अँगल आहेत. देन प्रूव्ह दॅट 4 cos A प्लस 3 cos B इज इक्वल टू -5. तर आपल्याला हे प्रूफ करून दाखवायचे. आता हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला cos A माहीत पाहिजे, cos B माहीत पाहिजे, तर प्रूफ काढता येईल. बघूया आपण कसं काढायचं. तर नाव लुक ॲट द बोर्ड सोल्युशन. मग आपण घेताच वेळेस काय करूया, आपण पहिल्यांदा sin A/3 इज इक्वल टू 1/5 घेऊया. sin A/3 इज इक्वल टू 1/5 वाटलंच इथं लिहू आपण गिवन. आता हा 3 डिवाइड इकडे मल्टिप्लाय होईल. sin A इज इक्वल टू 3/5. परंतु आपल्याला sin A नाही पाहिजे, cos A पाहिजे. मग sin A ला कॉसमध्ये घेऊन जाता येईल. कसं घेऊन जाता येईल, तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. वी नो, काय नो, तर वी नो, काय नो, तर वी नो. cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1 - sin स्क्वेअर A, हे आपल्याला माहीत आहे. मग ह्याच्यामध्ये cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1 - sin A माहीत आहे, तर sin A ची व्हॅल्यू 3/5 इथं पुट करायची आणि साईनचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. cos स्क्वेअर A इज इक्वल टू 1 - 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25. cos स्क्वेअर A इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन करायची. कशी करणार सबस्ट्रॅक्शन, या 1च्या डिनोमिनेटरला काही नाही म्हणजे 1 लिहायचा थोड्या वेळासाठी, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायला इझी जातं. 25 × 1 25 मायनस 1 × 9 9 डिवायडेड बाय 1 × 25 25. इट इज अ व्हेरी सिम्पल. cos स्क्वेअर A इज इक्वल टू 25 मधनं 9 गेले किती राहिले 16 डिवायडेड बाय 25. पण आपल्याला cos स्क्वेअर A नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे cos A. मग हा स्क्वेअर काय करायचा, तर गायब करायचा. मंत्र म्हणायचा आहे. कोणता मंत्र म्हणायचा, तर त्याला करणी करायची. करणी म्हणजेच करणी चिन्हात घ्यायचं. हे बा दोन्ही साईडची करणी घेतली म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यायचा. स्क्वेअर रूट कॅन्सल. मग cos A इज इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट 4, 25चं स्क्वेअर रूट 5. पण स्क्वेअर रूट काढल्यानंतर प्लस ऑर मायनस लिहायचं. मग नेमका आता cos A ची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची, कशावरून ठरवायचं, तर त्यांनी सांगितलंय ना काय, ए अँगल इन सेकंड क्वाड्रंट. मग आपण पण सांगून देऊ इथं, बट ए अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग जर अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोस एक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. म्हणजेच कॉस काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. कॉस ए इज इक्वल टू -4/5. तर कॉस ए निगेटिव्ह असणार आहे. तर माहीत झाला कॉस ए इथं पुट करण्यासाठी. ओके, आता कॉस बी काढायचं आहे. मग कॉस बी काढण्यासाठी परत गिवन काय आहे, गिवन आता साइन बी डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1/5 हे गिवन आहे. मग बघा आता साइन बी इज इक्वल टू हा 4 डिवाइड इकडे मल्टिप्लाय 4/5. आता साइन बी वरून आपल्याला कॉस बी काढायचं आहे. मग परत आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो काय माहिती आहे आपल्याला, कॉस स्क्वेअर बी इज इक्वल टू 1 - साइन स्क्वेअर बी.
इज इक्वल टू 1 मायनस साईन बी. व्हॉट इज साईन बी? 4/5 आणि साईनचा स्क्वेअर असल्यामुळे ह्याचा स्क्वेअर. 1 मायनस 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25. आता ही सबस्ट्रॅक्शन करायची. मग सबस्ट्रॅक्शन करताना काय करा, ह्याच्या डिनोमिनेटरला 1 लिहा. बघा मग आता 25 × 1 25 मायनस 1 × 16 16 डिवायडेड बाय 1 × 25 25. 25मधनं 16 गेले, 9 राहिले, डिवायडेड बाय 25 कॉस स्क्वेअर बी. परत स्क्वेअर आला, मग स्क्वेअर कॅन्सल करायचा आहे, वर्ग कॅन्सल करायचा आहे. वर्ग कॅन्सल करण्यासाठी त्याला मंत्र म्हणून गायब करावं लागेल. मग मंत्र कोणता म्हणायचा, तर त्याच्यावर करणी करायची. करणी चिन्ह घ्यायचं, म्हणजेच वर्गमुळाचं चिन्ह घ्यायचं. हे स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. कॉस बी इज इक्वल टू 9चं स्क्वेअर रूट 3, 25चं स्क्वेअर रूट 5. पण स्क्वेअर रूट कधी पण प्लस ऑर मायनस असतं. म्हणजे नेमकं प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं कशावरून ठरवायचं, तर त्यांनी सांगितलं आहे ना. काय सांगितलं आहे? बी अँगल कुठं आहे, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये. इथं म्हणायचं बी अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. जर बी सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग कॉस काय असणार आहे, ते निगेटिव्ह असणार आहे. कॉस बी इज इक्वल टू मायनस 3/5. 3/5 हा भेटला कॉस बी. आता कॉस ए माहीत झाला, कॉस बी माहीत झाला. आता जे विचारले ते फाइंड करू शकतो आपण. आता त्यांनी सांगितले प्रूफ करून दाखवा की 4 cos A + 3 cos B इज इक्वल टू -5 यायला पाहिजे. मग हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला ह्याची लेफ्ट हँड साईड घ्यावं लागेल आणि राईट हँड साईड प्रूफ करावं लागेल. मग बघा, लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू भाऊ. मग चला डावी बाजू घेतली, लेफ्ट हँड साईड. काय? 4 cos A + 3 cos B इज इक्वल टू 4 ॲज इट इज cos A. व्हॉट इज cos A? हे काय फाइंड केलं आपण? -4/5 + 3 cos B. व्हॉट इज cos B? हे इथं फाइंड केलं आहे आपण, -3/5 इज इक्वल टू. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करून आपला आन्सर काय आलं पाहिजे? -5 आलं पाहिजे. म्हणजे आधीच आपल्याला आन्सर माहिती आहे काय आणायचं आहे. तर बघूया येते का. तर 4 × -4 -16 डिवायडेड बाय 5 प्लस 3 × -3 -9 डिवायडेड बाय 5. आता दोन्हीमधलं जर मी मायनस कॉमन काढलं तर दोन्ही प्लसचे होतील. 16/5 + 9/5 इज इक्वल टू मायनस. आता LCM घ्या डायरेक्ट. LCM घ्यायचा म्हणजे दोन्हीचा डिनोमिनेटर सेम आहे, एकदाच लिहायचा आणि न्यूमरेटरची ॲडिशन करायची. 16 + 9 मायनस 16 + 9 25 डिवायडेड बाय 5 मायनस. मग 5/5 25 म्हणजेच 5 × 5 5 5 25 म्हणजे -5. हे आलं पहा राईट हँड साईड. म्हणजे आपण लेफ्ट हँड साईड घेतली, राईट हँड साईड प्रूफ केली. मग लास्टला काय म्हणणार? हेन्स प्रूव्ड. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. सिंपल होता. क्वेश्चन नंबर 3. It is a very simple. If tan theta is equal to 1/2, evaluate 2 sin theta + 3 cos theta divided by 4 cos theta + 3 sin theta. आपल्याला हे फाइंड करण्यासाठी tan theta दिला आहे त्यांनी. चला जे दिले ते घेऊया आपण. गिवन जो भी भगवान में दिया है वो लेंगे हम. क्या दिया है? tan theta इज इक्वल टू 1/2 दिया है. एक करू ना आपण. आता इथं साईन थिटा कॉस थिटा काढीत बसण्यापेक्षा आता टॅन थिटा दिला आहे, तर ह्यालाच आपण टॅन थिटामध्ये घेऊन जाऊ. बघा आता ह्याला कसं टॅन थिटामध्ये घेऊन जाता येईल. 2 टाइम्स साईन थिटा + 3 टाइम्स कॉस थिटा डिवायडेड बाय 4 cos थिटा + 3 साईन थिटा. आता ह्याला कॉसमध्ये घेऊन जायचं असेल, टॅनमध्ये घेऊन जायचं असेल
तर साईन अपॉन कॉस यायला पाहिजे, इथं पण साईन अपॉन कॉस यायला पाहिजे. एक करून आपण टोटल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड करू. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटा. जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस थिटाने डिवाइड केलं तर काय भेटेल बघा, 2 टाइम साइन थिटा डिवाइडेड बाय पूर्णच न्यूमरेटरला प्लस 3 कॉस थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा होल डिवाइडेड बाय 4 cos theta plus 3 sin theta divided by cos theta is equal to. आता हा cos theta न्यूमरेटरला सेपरेट देऊ आपण. 2 times sin theta divided by cos theta plus 3 times cos theta divided by cos theta whole divided by. हा पण cos theta न्यूमरेटरला सेपरेट द्यायचा. 4 cos theta divided by cos theta plus 3 sin theta divided by cos theta. आता इथं cos theta cancel, cos theta cancel is equal to 2 times sin theta upon cos theta, it is a tan theta plus 3 as it is divided by 4 as it is plus परत इथं 3 as it is sin theta upon cos theta tan theta असतो. आता tan theta ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला. काय दिलेली tan theta ची व्हॅल्यू is equal to 2 times tan theta. What is tan theta? Half plus 3 divided by 4 times 4 plus 3 times tan theta. tan theta काय दिलाय परत इथं हाफ. आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्पल आहे. 2 2 कॅन्सल, 1 राहिला प्लस 3 डिवायडेड बाय 4 प्लस 3 into 1 3 upon 2 इज इक्वल टू 1 प्लस 3 4 डिवायडेड बाय. आता ह्याची ॲडिशन करणार. ॲडिशन कशी करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 4 into 2 8 प्लस 1 into 3 3 divided by 2 into 1 2 is equal to 4 divided by 8 plus 3 11 divided by 2 is equal to 4 as it is into डिनॉमिनेटरचं रेसिप्रोकल घ्यायचं 2 upon 11. म्हणजे हा डिवाइड होता तर रेसिप्रोकल घेतल्यामुळं मल्टिप्लाय झाला. 4 into 2 8 divided by 11. This is your final answer. Simple. तर बघा, आपण ह्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.2 मधला क्वेश्चन 3 पर्यंत कव्हर केलेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 4 स्टार्ट करणार आहोत. 4 मध्ये काही सब क्वेश्चन आहेत आणि थोडासा त्याचा टाईप वेगळा आला आहे. म्हणजे त्यातला तुम्हाला एक जरी समजला तर बाकी सगळे सॉल्व्ह होतात. सिम्पल आहे तो पण. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.